नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्निंग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वीचा इंग्लिशचा पॅटचा पेपर, जो की तसा तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा जसा पेपर तुम्हाला परीक्षेमध्ये मिळणार आहे, सिम्युलेटेड एक्झाम 2 2026-27 चा हा एक्झाम पेपर आहे। ठीक बघा, हाच पेपर तुम्हाला येणार आहे पेपरमध्ये। बघा, ओरल सेक्शन आहे इथं। ओरल सेक्शन मध्ये तुम्ही बघू शकता की तुम्हाला काय करायचं आहे, एक पोएम दिली आहे। ती पोएमला तुम्हाला चांगल्या प्रकारे रीड करायचं आहे। असे जसे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये बघायला मिळणार आहे। बघा, क्वेश्चन नंबर 3 दिलाय तुम्हाला, रायटिंग सेक्शन राईट द रिलेटेड वर्ड लिहायचे। फादरचे रिलेटेड फॅमिली, मदर लिहू शकता आणि ब्रदर तुम्ही इथं राईट अप करू शकता। मी तुम्हाला खाली तशा प्रकारचे आन्सर पण दिले आहे, फक्त तुम्हाला एक वेळेस काय करायचं आहे, व्यवस्थितरित्या व्हिडिओला पूर्णपणे बघायचं आहे आणि जे इन्स्ट्रक्शन आहे ते व्यवस्थित वाचायचे। खालचे बी इन्स्ट्रक्शन आहे, ऑब्झर्व द मॅप माय क्लासरूम अँड राईट द नेम्स ऑफ फॉलोइंग ऑब्जेक्ट युजिंग। खाली जे इन्स्ट्रक्शन दिले त्याचे तुम्हाला नाव लिहायचे। जसे ऑब्जेक्ट मध्ये मी आन्सर दिलाय, ब्लॅकबोर्ड दिला आहे, टीचर टेबल दिले अँड चेअर दिला आहे, कपबोर्ड दिलेला आहे। अशा प्रकारचे तुम्हाला हे दिलेले आहेत। बघा, आता क्वेश्चन नंबर आपण 4 बघणार आहोत। डू ॲज डायरेक्ट बघणार आहोत आपण। मॅच द वर्ड विथ देअर सिमिलर मिनिंग वर्ड्स। ठीक आहे, स्मॉलचं सिमिलर काय येतं इथं, टीनी। ठीक आहे, फास्ट येतं, क्विक येतं, अर्ली येतं। अशा प्रकारचे सिनोनिम्स। ॲटम्स मध्ये विरोधार्थी शब्द। ग्रुप बी मध्ये राईट द ऑपोजिट ऑफ फॉलोइंग। आता बघा, इथं आन्सर मी तुम्हाला करून दिलाय। सॅडचं काय, हॅपी। राईटचं काय, रॉंग। इनसाइडचं काय, आउटसाइड। अशा प्रकारचं तुम्हाला आन्सर दिलेलं आहे इथं। बघा, क्वेश्चन नंबर 5 दिला आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज करायची तुम्हाला क्वेश्चन नंबर 5 मध्ये। हु सेड द फॉलोइंग सेंटेन्सेस दिलाय, कोणी कोणाला म्हणलं, हे जर तुम्ही पॅरेग्राफ वाचा तर तुम्हाला आन्सर देता येईल। इफ नाही आल्यास तुम्ही एक वेळेस खालचा आन्सर वाचून जा, म्हणजे तुम्हाला खूप याची मदत होईल। हु सेड द टर्टल कम्प्लीट द वेब करायची आहे। व्हॉट पनिशमेंट डिड द ट्रक हिमसेल्फ, हँग मी, विश मी, बर्न मी, पुश मी फ्रॉम शिप। क्वेश्चन नंबर सी चं पण आन्सर तुम्हाला इथं मी करून दिलंय। सगळ्या प्रकारचे व्यवस्थित आन्सर तुम्हाला प्रोव्हाइड झालेले आहे, फक्त तुम्हाला काय करायचं, व्यवस्थित क्वेश्चन नंबर वाचायचा आहे आणि आन्सर करायचं आहे। क्वेश्चन नंबर 6 मध्ये डू ॲज डायरेक्ट दिलेला आहे। यूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्कचा तुम्हाला वापर करायचा आहे। व्हॉट अ लवली वेदर, इथं काय एक्सक्लेमेटरी सेंटेन्स तुम्हाला दिलेलं आहे। टॉमी हॅज 2 ब्रदर्स, इथं फुल स्टॉप तुम्हाला द्यायचा आहे। अरेंज द वर्क अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार तुम्हाला अरेंज करायचं आहे। फ्रेम द मिनिंगफुल सेंटेन्स, एक सेंटेन्स दिलाय त्याला मिनिंगफुल तुम्हाला खाली बनवायचं आहे। बघा, अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये बघायला मिळणार आहे। याचं उत्तर तुम्हाला व्यवस्थितरित्या करायचं आहे। क्वेश्चन नंबर 7 दिलाय, फिल इन द ब्लँक्स इन द सुटेबल क्वेश्चन वर्ड। ओके, हु इज द बेस्ट युअर फ्रेंड, व्हॉट टाइम ऑफ स्कूल। डब्ल्यूएस क्वेश्चनने तुम्हाला प्रश्नाची सुरुवात करायची आहे आणि तशाच प्रकारचा आन्सर तुम्हाला लिहायचं आहे। बघा, खूप महत्वाचा पेपर आहे, खूप महत्वाचा प्रश्न इथं दिलेला आहे। क्वेश्चन नंबर 8 दिला आहे, अन ॲडव्हर्टाइजमेंट वस्तारा इम्प्रेशन। ठीक आहे, बघा आता क्वेश्चन नंबर 8 दिला आहे, नेम ऑफ द एक्सप्लेनेटरी वस्तारा एम्पायर दिलाय, डेट ऑफ एक्सप्लेनेटरी दिलंय, टाइम ऑफ मेन्शन दिलाय, काय मेन्शन दिलंय, सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर मी आन्सर मध्ये दिलाय। फक्त तुम्हाला काय करायचं आहे, पेपर मध्ये वाचायचं आहे, रिराईट करायचं आहे आन्सर मध्ये। ठीक आहे, क्वेश्चन नंबर 9 बघा, कम्प्लीट द फॉलोइंग लेटर विथ द हेल्प ऑफ गिवन क्लॉजेस। एक तुम्हाला लेटर राईट करायचं आहे। मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा मी 8वीचा पेपर अपलोड केला आहे, त्यामध्ये मी लेटरचा फॉर्मॅट दिला आहे। इफ तुम्हाला गरज असेल तर मी खाली पण तुम्हाला फॉर्मॅट देत आहे। तुम्हाला कशा प्रकारचं लेटर लिहायचं आहे मी खाली मेन्शन केलेलं आहे। अशाच प्रकारचं लेटर तुम्हाला त्यामध्ये लिहायचं आहे। बघा, किती छान प्रकारे मी आन्सर करून दिलेला आहे। होप यू आर डुईंग वेल, यू नो माय बर्थडे कमिंग 28 फेब्रुवारी आणि युअर लवली, एक तर युअर फेथफुल्स असे ना एंडिंग करायची आहे। प्रश्न क्रमांक 10 मध्ये दिले, ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर्स केअरफुली द करेक्ट सेंटेन्सेस, राईट द शॉर्ट पॅरेग्राफ। अशा प्रकारचं तुम्हाला आन्सर दिलेलं आहे। चला, आजसाठी एवढंच विद्यार्थी मित्रांनो, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।